22 नोव्हेंबर 2024ला मराठीमध्ये 3 मोठे सिनेमे रिलीज झाले। पहिला म्हणजे गुलाबी, दुसरा होता ॲक्शन ड्रामा सिनेमा रानटी आणि तिसरा धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज। तर आज मी तुम्हाला या तिन्ही चित्रपटांचे बजेट आणि 7 दिवसांचे बॉक्स ऑफिस कमाईची माहिती देणार आहे। त्याचबरोबर रिव्ह्यू, स्टार कास्ट, प्रमोशन, स्क्रीन काउंट या सगळ्या गोष्टी सांगणार आहे। नमस्कार, स्वागत आहे मराठी चित्रपट 2 या आपल्या मराठमोळ्या चॅनलवर। सध्या मराठी सिनेमांची अवस्था खरंच खूप वाईट आहे, कारण खूप कमी सिनेमा आहेत जे बॉक्स ऑफिसवर हिट होतात। तर चला पाहूया रानटी आणि गुलाबी या सिनेमांची कमाई। सर्वात आधी पाहूया गुलाबी सिनेमाबद्दल। गुलाबी सिनेमा 22 नोव्हेंबरला रिलीज झाला। सिनेमात कलाकार आहे अश्विनी भावे, श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, सुहास जोशी आणि इतर कलाकार। या सिनेमाबद्दल एक गोष्ट सांगायची झाली तर चित्रपटाचे मेकर्सने पोस्ट शेअर करत एक माहिती दिली की सिनेमाने रिलीजच्या आधीच 1 कोटींची कमाई केली, पण ती कशा प्रकारे कमवले, OTT राईट्स, ॲडव्हान्स बुकिंग, सॅटेलाइट राईट्स अशी कोणतीही माहिती दिली नाही। त्यामुळे ही एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती असंच वाटतंय। चित्रपटाच्या पोस्टर नावावरून सिनेमा मैत्रिणीची कथा सांगणारी दिसत आहे, पण तिघींची पार्श्वभूमी मात्र वेगळी आहे। त्यामुळे सिनेमात काहीतरी वेगळं पाहायला मिळेल हे नक्कीच। तर चला आता जाणून घेऊया चित्रपटाचे बजेट, रिव्ह्यू आणि कलेक्शनची माहिती। रिपोर्टनुसार चित्रपटाचे बजेट साधारण 2 ते 3 कोटी रुपये आहे आणि चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 4 लाखांचे नेट कलेक्शन तर 5 लाखांचे ग्रॉस कलेक्शन केले। गुलाबी चित्रपटाचे 3 दिवसात 23 लाखांची नेट कमाई तर 26 लाखांची ग्रॉस कमाई केली। बजेट आणि 3 दिवसांची कमाई पाहता हा एक फ्लॉप सिनेमा ठरेल। चित्रपटाला खूप चांगले पॉझिटिव्ह रिव्ह्यू मिळाले, पण विषय तोच आहे की मराठी सिनेमाला स्क्रीन मिळत नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट सिनेमाचं प्रमोशन अजिबात केलेलं नाही। त्यामुळे हा कितीही चांगला सिनेमा असला तरी हा सिनेमा फक्त 50 लाखांच्या आतमध्येच कमाई करेल। मित्रांनो, हे सांगायला खूप वाईट वाटतंय, इतका चांगला सिनेमा, इतके चांगले कलाकार असून सुद्धा सिनेमाला जास्तीत जास्त 37 ते 50 थिएटर मिळाले आहेत आणि जवळपास इतके शो। त्यामुळे हा सिनेमा कितीही छान असू द्या, कमाई खूप कमी करेल। तुमच्या इथे कुठे हा सिनेमा लागला असेल तर नक्की पहा, हा एक फॅमिली एंटरटेनर सिनेमा आहे। संचिक या ट्रस्टेड वेबसाईटनुसार पहिल्या 7 दिवसात सिनेमाने एकूण 35 लाखांची कमाई केली, तर काही रिपोर्टनुसार गुलाबी सिनेमाने तब्बल 1 कोटी 5 लाखांची कमाई केलेली आहे। आता जाणून घेऊया रानटी सिनेमाबद्दल। रानटी हा सिनेमा सुद्धा 22 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला। सिनेमाला मराठीतील सर्वात मोठा ॲक्शन सिनेमा म्हणून प्रमोट केलं आणि सिनेमाचं टीजर, ट्रेलर लोकांना आवडलं सुद्धा। रानटी हा एक ॲक्शन रिव्हेंज ड्रामा सिनेमा आहे। चित्रपटात मुख्य कलाकार आहेत शरद केळकर, संतोष जुवेकर, संजय नार्वेकर, नागेश भोसले। चित्रपटाला पॉझिटिव्ह रिव्ह्यू मिळाले। चित्रपटाचा जाणून घेऊया चित्रपटाचे बजेट आणि कलेक्शन बद्दलची माहिती। चित्रपटाचे बजेट हे साधारण 2 ते 5 कोटी रुपये आहे आणि चित्रपटाने पहिल्या दिवशी 30 लाखांची, दुसऱ्या दिवशी 28 लाख तर तिसऱ्या दिवशी 32 लाखांची कमाई केली। चित्रपटाला पॉझिटिव्ह रिव्ह्यू मिळाले होते। त्याचबरोबर चित्रपटाचे प्रमोशन सुद्धा बऱ्यापैकी केले, त्यामुळे चित्रपटाला खूप चांगली ओपनिंग मिळाली। रानटी चित्रपटाने 3 दिवसात जवळपास 90 लाखांची कमाई केली, तर काही रिपोर्टनुसार ही कमाई 76 लाख रुपये आहे। चित्रपटाच्या बजेटनुसार सिनेमाने डिसेंट कमाई केलेली आहे आणि हा एक ॲव्हरेज किंवा हिट सिनेमा ठरू शकतोय। आतापर्यंत म्हणजे 7 दिवसात चित्रपटाने तब्बल 1 कोटी 60 लाखांची कमाई केलेली आहे। पुढचा तिसरा चित्रपट जरा खास आहे। हा सिनेमा महाराष्ट्राचे दैवत छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित आहे। या सिनेमाचं नाव आहे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज। हा एक हिस्टोरिकल पिरियड ड्रामा चित्रपट आहे। तसेच चित्रपटात मुख्य भूमिकेत साऊथमधील एक मोठा अभिनेता आहे ठाकूर अनुप सिंह आणि अमृता खानविलकर। हा अभिनेत्याला आपण साऊथ चित्रपटात ॲज अ विलन किंवा चांगल्या रोलमध्ये पाहिला आहे। हा एक मल्टी लँग्वेज सिनेमा आहे। हिंदी आणि मराठी भाषेत हा सिनेमा रिलीज झाला आहे। चित्रपटात कलाकार आहेत ठाकूर अनुप सिंह, अमृता खानविलकर, प्रदीप रावत, उज्ज्वल चोप्रा आणि इतर कलाकार। या चित्रपटाला पॉझिटिव्ह रिव्ह्यू मिळाले। चित्रपटाचे ग्राफिक्स, ॲक्टिंग तसेच BGM प्रेक्षकांना आवडत आहे। चित्रपटाला 9.4 आउट ऑफ 10 अशी रेटिंग आहे। आता पाहूया चित्रपटाच्या बजेटबद्दल। चित्रपटाला एक बिग बजेटमध्ये बनवलेला आहे। रिपोर्टनुसार चित्रपटाचे साधारण बजेट हे 6 ते 8 कोटी रुपये आहे। आता कमाईबद्दल बघू। चित्रपटाला चांगले प्रमोशन झाले, तसेच हा एक हिस्टोरिकल ड्रामा आणि मोठे कलाकार असलेला सिनेमा आहे। त्याचबरोबर प्रेक्षक सुद्धा या चित्रपटासाठी एक्साइटेड होते। चित्रपटाने पहिल्या दिवशी 33 लाखांची ओपनिंग केली, दुसऱ्या दिवशी 53 लाख तर तिसऱ्या दिवशी 85 लाखांची कमाई केली आणि चौथ्या दिवशी जवळपास 50 लाखांची कमाई केली। त्यामुळे या सिनेमाने पहिल्या 4 दिवसात 2 कोटींच्या जवळपासची कमाई केलेली आहे। पहिल्या आठवड्यात म्हणजे 7 दिवसात धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या सिनेमाने जवळपास 2 कोटी 75 लाखांची चांगली कमाई केली आणि बॉक्स ऑफिसवर जर असे चांगली कमाई केली तर हा एक हिट सिनेमा ठरेल। 22 नोव्हेंबरला रिलीज झालेल्या 3 चित्रपटांमध्ये धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या सिनेमाने सर्वात जास्त ओपनिंग मिळाली आणि आत्तापर्यंत पहिल्या 7 दिवसात सर्वात जास्त कमाई केली। रानटी या सिनेमाने सुद्धा चांगली कमाई केली। तर ही होती बजेट आणि कमाईबद्दलची माहिती। यामधला तुम्ही कोणता सिनेमा पाहिला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।